अरे दिल से कहता हूँ उसकी लीला है न्यारी। तुम्हाला भज्या बघायला भेटतात प्रमाणे 50 लिटर आम्हाला गुप्तदान दूध आलेलं आहे। मी शपथ घेतले जोपर्यंत रोशन दादा लग्न नाही होणार तोपर्यंत मी नाही करणार। पतला भंडारा जेव्हा असतो 2 ते 2.5 लोक जेवणासाठी येतात। कुठलाही शुभ कार्य करता वेळी सत्यनारायणची पूजा करणं का आवश्यक आहे? चला इथं आल्या आल्या सर्व महिला मंडळ आपले काम करीत चला हरिपाठ नाही घेत तुम्हाला नाही घेत वहिनी नाही घेत हे वहिनी एवढी भाजी खाते आम्ही नाही घेत हे व्यक्तिमत्व असं आहे की सेवाभावी। अरे दिल से कहता हूँ उसकी लीला है न्यारी, मेरे साई की सूरत दुनिया में है सबसे प्यारी। आणि आज आहे तिसरा गुरुवार म्हणजेच आमचा भंडारा, आमचा नाही आपला भंडारा मार्गशीर्ष महिन्याचा। हे आमचे पालखीचे उपाध्यक्ष धावपळ चालू त्यांना मधीच खेचलाय मी। आणि आज रात्रीपर्यंत काय काय गोष्टी घडणार आहे काय सर्व तुम्ही आज बघणार आहे। आणि आजचा ब्लॉग बघितल्यानंतर विसरू नका आम्हाला चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की पुढच्या वर्षी 2025 ला 27 नोव्हेंबरला आपली पालखी होणार आहे। आणि त्या वर्षी आणि या वर्षात जी गॅप आहे ना त्याच्यामध्ये एक मीटिंग सुद्धा होणार जी तुम्हाला बघायला भेटेल थोडे दिवसांमध्ये। काय असतील रूल्स अँड रेग्युलेशन सर्व येतीलच। आणि सागर भटजी सुद्धा आलेले आहेत आणि जेवण काय काय होते महिला कोण कोण आलेल्या आहेत सर्व काय गोष्टी करण्यासाठी तुम्ही बघणार आहोत। आणि सेवेकरी काय आज सर्व जेवढा पण कोणाकोणाला केवढे मंडळी जेवढे पदयात्री होते त्यांची फॅमिली येणारे सर्व आपण बघणार आहोत। आणि आपले भटजी इथं आलेले आहेत सागर भटजी जे सत्यनारायणची पूजा करतात। नमस्कार भटजी, साईराम। थोडक्यात मला सांगा की आपला कुठला शुभ कार्य करता वेळी सत्यनारायणची पूजा करणं का आवश्यक आहे? एक भक्तीचा मार्ग भेटतो, त्यामध्ये अन्नदानाचा आपल्याला अंदाज येतो। अन्नदान सर्वात मुख्य दान म्हणजे अन्नदान आहे, सर्वश्रेष्ठ दान कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे। अन्नदान कुठल्या प्रकारे करावं ते कधीतरी सत्यनारायणच्या घरामध्ये पूजा करावी, वर्षातून म्हणा 2 वर्षातून म्हणा किंवा कुठला साई भंडारा असेल अशा ठिकाणी त्या वेळेला सत्यनारायणाचे पूजन हे अवश्य केलं जातं। थँक्यू, धन्यवाद। आणि असे वारंवार आपल्याला सागर भटजी कार्यक्रमात भेटतात आणि त्यांच्याकडून आपण शिकायला पण भेटतं। मला जेव्हा काही गोष्टी विचारायचं विचारतोच मी। आणि इथे आपले साईबाबा आहे तर आपण जाऊया आता पुढे। चला इथं आल्या आल्या सर्व महिला मंडळ आपले काम करीत आई आहे आमची, इथं वहिनी, इथं तेजसची मम्मी आहे, इथं आई आहेत सर्व, त्याचे काही भाज्या आहेत हे भाज्याची कामं करतात आहे सर्व कटिंग करतात आहे जे आपल्याला आजच्या भंडारामध्ये बघायला भेटणार आहे। हे बघा या साईडला इथं आयो आई हे विमलाई जरा पटापट चला हा। आणि इथं पण आई सुद्धा आहे। सर्व भाज्या आपल्याला तुम्हाला आज आपल्या जेवणात बघायला भेटणार आहे। आणि इथं काय होते गरम गरम बघूया या साईडला। हा बाबा तुला पहिलाच येतात हा, इथं बघ चेहरा बघून ठेवा आमच्या वहिनीचा चेहरा का त्यांच्याची बायको। आणि आम्ही इथं थोडा नाक्यापर्यंत गेलो का मग चंद्र होते ती बरोबर ना। चला आणि काय बनवते वहिनी आपण आज? बाजरीची भाकर। अच्छा, म्हणजे आज तांदळाची भाकरी विसरलोय आणि बाजरीची भाकर बनवते। आणि इकडे सर्व आमचे मंडळी आहेत। अरे बापरे, आज मनावर घेतलं वाटतं बाजरीच्या भाकरी करायच्या, तांदळाच्या भाकरी यावर्षी कॅन्सल आहेत तर बाजरीच्या भाकरी करतोय। ज्या आपल्या पालखीमध्ये आपण पदयात्रा जेव्हा होतो तेव्हा त्याला पिठला भाकर सोबत ही बाजरीची भाकर होती। इथं शेंगदाणा आहे आणि अजून काय काय तयारी चालू आहे सर्व आपण बघूया इकडं। आणि इथं मोस्टली तिसरा गुरुवार असल्यामुळं सर्व महिलांचा उपवास असणार आहे। पालखी संपली, पालखीनंतर भंडारा आणि भंडाऱ्यामध्ये सुद्धा आमची सेवेकरींची तयारी काय संपत नाही, कामं काय संपत नाही, सेवा काय संपत नाही। ते बरेचशा भाज्या बघायला भेटतात आपल्याला कटिंग केलेल्या, सकाळपासून तयारी चाललेली होती। तर वटाणा आहे जे आपण घेऊन आलो आहोत रेडीमेड, म्हणजे आपल्याला टेन्शन नको सोलासाठी। आज भाजी कुठली दादा? भाजी मिक्स दाल कडधान्य। तर गरम पाणी करतोय आपण सर्व जेवणासाठी। आणि इथं नवीन आमचे कुक आलेले आहेत। काय दादा कशासाठी करताय? अच्छा, म्हणजे ज्या आमच्या भंडारामध्ये ज्या गोष्टी सर्व जास्त खप असते खीर ना, कसलं कोणता शिरा
अच्छा अच्छा अच्छा, शिरा शिरा बनवतात ते, बरोबर. इथं शिरा बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि इथे सर्व सामान ठेवलेलं आहे. इथं टोमॅटो कटिंग झालेली आहे. अच्छा, ते पण असणार आहे जेवणामध्ये. मिरच्या, इथं बटाटे, सायराम बटाटी कटिंग चालू आहे. इकडं भाज्या आहेत, कांदी. कसली भाजी? डांगरची भाजी. अरे दादा आहे कुठं तू? नाही कुठं? हा, एक दिवस बी आला नाही आमच्या पदयात्रेला भेटायला तू. पहिल्या दिवशी लोक अख्खा गाव जेवायला येतं. मग ठीक आहे, इथं बाबा आहेत आणि आम्हाला संध्याकाळी सर्व लोकांची भेट होतीलच. आणि इकडं आपले गावातले गणेश दलवी जे आचारी आहेत गावातले, त्यांचा कॅटरिंग सुद्धा आहे. नाही काय जो यावर्षी एकदा पण तोंड दाखवायला आला नाही. बरोबर आहे. कवा आलता? काय घेतलं वनवार रोहित बाबू? रस्सा. अच्छा, बरोबर. भाजीची फोडणी आहे त्या साईडला. चला, आता हे सर्व जेवण जेवढी पण तयारी असतील, आपले सेवेकरी आहेत, अजून येतील लोक, जुडतीलच. आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्व यांची फॅमिली सुद्धा बघायला भेटतील. जरा साईराम. आणि थोडंसं आपले बाबा आहेत सुधीर म्हात्रे, नावातच सांगायची गरज नाही काय. तर बाबा जरा आपले आचारी आहेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहेत. गणेश दलवी हे व्यक्तिमत्व असं आहे की सेवाभावी, आणि कुणाच्याही कार्यामध्ये त्यांना बोलवल्यानंतर ते जातातच. ठीक आहे. आणि त्यांचं जेवण एवढं उत्कृष्ट आहे की हॉटेलप्रमाणे सर्वांना सूट होईल असा. बरोबर. तिखट, अति तिखट असा बिलकुल नाही, सर्वांना सूट होईल असं जेवण बनवणारी ही व्यक्ती गणेश दलवी हे माझी प्रेमाची व्यक्ती आहे. आणि मी असं ऐकलेलं आहे बाबांमध्ये बोलतो पहिला क्रिकेटर सुद्धा होते. हो हो हो, चांगले बॉलर, ओपनिंग बॅट्समन, आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये पण चांगलं नाव होता त्यांचा. नक्कीच. आणि त्यांचा गणेश कॅटरेस म्हणून एक आपला कॅटरिंगचं पण काम घेतात. जेवढे पण सर्व बनवतात, त्यांच्या माणसं पण ती पुरवतात. जर तुम्हाला काय असेल तर नक्की दादांशी संपर्क करा. आणि असं नाही का व्हेज नॉनव्हेज मध्ये पण त्यांचा हात नाही पकडू शकत. आमच्या गावात असे आहेत 2-3 आचारी, त्यापैकी दादा पण ते आचारी आहेत आणि त्यांचं नाव बरंचसा मोठं आहे आचारीमध्ये. तर अशी सेवा देत राहा. धन्यवाद दादा. साईराम. त्याला खीरचं दूध आलेलं आहे. आणि दूध कोणाकडून आहे? 50 गुप्तदान. बघा, नावच नाही, गुप्तदान आहे डायरेक्ट. 50 लिटर सालाबाद प्रमाणे 50 लिटर आम्हाला गुप्तदान दूध आलेलं आहे. आणि खीरमध्ये तर जोशी काका आहेत आपले, जे पाणी वाटायला होते. आता थोड्याच वेळात तुम्हाला एक कोण? दादाची रोजचीच मुलाखत आहे. इथे आले घाटा मारे. तो आता सकाळच्या उठलेला बोलतो भाजी आणायला गेल का बाबा? सावा झोप काढून आले गे. काम फिट. आणि इथं स्पेशल माणसं आलेले, स्पेशल काय बोलतात, प्रसाद बनवण्यासाठी. स्पेशल ना, स्पेशल. इथं घाटा मारतात. याच्या अंगावर ना. हा, डायरेक्ट चांगले काय प्रसाद व्यवस्थित नाही झाला गे. बिंदास चांगले मारा. हा, इथं बँडी आहे ना, बँडीचा बिंदास आहे. आणि शिरात दिसतंय आता होईल, अजून बराचशी कामा बाकी आहेत. इथं रोशनदा आणि अक्षय काय चालले यांची घुसपूस? के बोलून मदत करता का? हा, त्यात साखर काढायला पाहिजे. शक्कर बाबा, शक्कर नाही. घी बी तर नाही टाकला ना? दूध आहे का? चला, कसा याला कुंकार बाबा, भरमार. आज प्रसादामध्ये सर्वांची अक्कल वाढणार आहे बाबांकडून. बदाम टाकलेला आहे याच्यामध्ये. का रोशनदाची आहे कर केसर. आणि इथं आम्ही उकाला पण ठेवलाय, चहा. तुम्हाला येल्लो कलरचा उकाला चहा दिसत असेल. आणि पटापट इथं घाटा मारतात आहे. आणि मला माहिती नव्हता की स्पेशल खांबालवाड्यावरून आहे का? मला वाटतं देसाई. अरे बापरे, कोपरवरून बघायला आलाय. आणि जो शेप आहे तो खांबालवाड्यावरून. आणि काम होते ते दिसतंय ना, ते पूर्ण इथपर्यंत फुगेल. मला माहिती नव्हता की शिरा फुगतो.
पण नक्कीच. आणि शिऱ्याची खप आमची खूप असते, शिरा लास्टपर्यंत संपत नाही. आणि दूध पण टाकायचं असतं ग. अच्छा, दूध आणि प्लस ते खीर पण, खीर का काहीतरी बनतं. बाबा फुल जोर आहे म्हणजे यांच्यावरती काय. अच्छा, बाबा बाबा उशिरा आला ना. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे साखर पण बाकी आहे का? अरे बापरे, एवढी साखर पण आहे. याच्यानंतर इतर तुम्हाला हे बघायला भेटेल केसर. केसर केसर खाल्याने बोलतं पोरा बोलतं गोरी होतात. हे माहिती नाही, आता लगीन झाल्यावर समजल. चला या साईडला आता आम्ही येते खीर बनवायला. आणि याला सांगितलेला ब्लॉग काढायला तेवढा पण पूर्ण नाही करू शकत. मोबाईलात कॅमेऱ्यात नाही चालू केलाय आणि एवढा वर्ष काय करतो. ठीक आहे इकडं. हा रोहित नाईक, तुम्हाला नाही, तुम्हाला नाही. हा रोशन नाईक एकदम चांगला बोल्या. रोशन दादा नाईक 100 किलोची खीर बनवायला घेतली ना. याचा बायोडेटा रोशन नाईक. जर कोण कोली मुलगी असेल तर संपर्क करा रोशन नाईकशी. आणि इकडे आगरी समाजातली कोण मुलगी असेल तर केतन पाटील रंग गोरा असा बायोडेटा आहे त्याचा. भले आता व्हिडिओ काला दिसतं, सावला दिसतं आता. हा थोडासा असू द्या. आणि इकडं पण हा. आणि इकडे पण करायचं, अखिलेश पाटीलचा पण करायचा आहे. हा करू करू. इथे सर्व सचिन गायकर नाही यांचं झालेलं आहे, यांचं झालेलं आहे. 2 पोरं आहे त्यांची. आणि इकडे सर्व लग्नाचाच विषय चालू आहे. काय करणार, समाजात अशा काही गोष्टी घडतात की वय झाल्यावरती मुलांना असं वाटतं की लग्न व्हावा. सो 25, 26, 27, 28 वय आपलं जेव्हा होतं तेव्हा लग्न व्हायला पाहिजे वेळेवरती. नाहीतर आपली पोरं कोण सांगते. मी शपथ घेतले जोपर्यंत रोशन दादा लग्न नाही होणार तोपर्यंत मी नाही करणार. ही माझी शपथ आहे. रोशन दादा जोपर्यंत लगीन नाही करणार मी करणार नाही. बोल कोणी बी चॅलेंज लावा. माघारीच जाईन त्याची. रेडी झाला आणि प्रसाद रेडी झाल्या झाल्या इकडं पॅकेटा बांधायला चालू केले. जेवढे पण आपले किती बांधले, 1000 झालं असतील ना. 1000च्या वरती झालं ना. 2 हो 1000च्या वरती झाले आहे. इथं आई आहे, इथं वहिनी वगैरे आहेत सर्व. आणि इथं एवढा टोप आहे, दाखव रे टोप. हे बघ एवढा टोप खाली केलेला आहे, एवढा टोप, अख्खा टोप इथं खाली केलेला आहे. हे आता आले काय, हे माणूस आता आले. हा इकडे सर्व आपले बंधू लोकांनी बनवलेलं आहे. आणि आपण आता जाऊया. हे का विलास दाबी आहे, दुपार वाजता काम करते. आणि आपण जाऊया आता. किती काय जेवण रेडी झालेलं ते पण बघूया. पण पहिला हरिपाठ का भजन चालू आहे. ते कोण कोण काही आपल्या गावातल्या मंडळी सर्व त्यांना सुद्धा बघूया. मंडळाची आपल्या बाबांच्या मंदिराची लाइटिंग्स आहेत. आणि इथं आता थोडे वेळात वाजलेले आहेत 6 आणि 7 वाजता आरती होईल. तोपर्यंत मंडळी येतील. इथं डीजे, इथे आपल्या आई वगैरे सर्व बसलेले आहेत. तर डीजेचा सेटअप आहे. आणि इथं चालू आहे हरिपाठ. हरिपाठ का भजन बोलतात. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोण कोण आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे का रुपेश दादांचा मुलगा आहे. ते मयूर आहे वाजवायला. काही आमची आणि थोड्याच वेळात इथं तुम्ही जे दिसतं इथं आपण आता दिवे लावणार आहोत. आणि तिथपर्यंत ते जुना राशनचं दुकान आहे आपलं, त्या साईडला ग्रीन कलरचं आहे तो घर.
इथपर्यंत दिवे लावणार, दिवे लावून तिथं आपण दिवे पेटून मग तयारीला होईल. आणि आता थोडंफार जेवण राहिलेलं असेल बाकी सुद्धा आपण जाऊया, आता बघूया चला जेवण आता काय काय रेडी झालंय बघूया. शेवटचं राहिलेले आहेत डिशेस इथं. हे काय निखिल? भाजी आपली मिक्स भाजी आणि इथं वेफर. चला आपले मंडळी कामं पण करतात आणि इथं वेफर पण आलेलं आहे. इथं चालू आता खीर. हे आता आलं ना खीरमरचं काटा, आता आलंच ना. इथं चालू आहे खीर. इथं कंटा मामा खिरीला मामा बरोबर आहे काय? बावा का मामा? नाही मामा कंटा मामा काम करतं माहिती आपल्याला. बरोबर बरोबर. हा के माहिती पालखीला घेता कंटा मामा घेता हल्दीना लग्न खायला म्हणून लेट आलता नाही का. चला इथं हे काय दादा? हे काय आहे? काय केसर काढली 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 व्हिडिओ कोणाची. इथं केसर टाकतात दुधामध्ये बघा कशी. हे ओरिजिनल केसर आहे, ओरिजिनल काश्मीर वरून मागवले आम्ही. डायरेक्ट काश्मीर वरून मागवलेली आहे. आणि इथे काय काय चाललं बघूया. इथं स्वप्नील आहे आणि इकडं आमचे भरत नाईक यांच्याकडे नुसता मिक्सिंगचा काम दिलेलं आज. नुसता मशीन चालले आता मिक्स. आणि इथं अजून कटिंग चालली जे तुम्हाला गरम गरम भज्या बघायला भेटतील. गरम गरम भजी बघायला भेटतील. गरम गरम भजी बघायला भेटतील तुम्हाला. हे बघा कसा बघा दाखव एकदा. साईराम 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 साईराम. चला आणि इकडे येतो मी जरा इकडं आपले दादा लोक आहेत सर्व या साईडला. इथं हे बघा हे मिरच्या आहेत गरम गरम जे आपल्याला भजी सोबत जेवणात असतील. इथं भात आणि तुम्हाला गरम गरम पुऱ्या बघायला भेटतील जे आपल्याला जेवणामध्ये सोबत असतील आपल्याला जेवायला. ते गरम गरम पुऱ्या आपण इथून आता घेऊया जेवणाला. आणि इकडं कसली भाजी आहे? मिक्स भाजी एकदम गरम गरम. ही भाजी गणेश दादानी घेतलेली करायला. आणि इथं आपले माणसं आले. लाचचा झेंडा पण आज लवकर आला, तो कामावरून कल्टी मारून आलेला. हा चला साईराम. आणि चुलीवरचं जो जेवण असतं ना त्याला चवच वेगळी असते ना. सर्वात पहिला चुलीवरचं जेवण लांबच राहिला, पण भंडाऱ्याचं जेवण म्हटलं ना त्याला एक वेगळी चव असतं. आणि साईबाबा त्या टायमाला तर गॅस नसायची, चुलीवरच जेवण व्हायचा. आणि तीच टायमाची पद्धत जसं तुम्ही आमच्या गावातली पद्धत बघितली, आमच्या ना म्हणजे प्रत्येक गावातली पद्धत असते की भंडाऱ्याच्या पहिला आपण थोडा ना थोडा प्रत्येक घरातून गोष्टी घेऊन येतो. आणि जसं साईबाबा भिक्षा मागायचे त्या हिशोबाने सर्व गोष्टी आपण घेऊन मिक्स करून मग भंडाऱ्याला तयारी करतो. बघा या साईडला बाबा इथं वाफ खूप लागते कारण की आग एकदम आहे या साईडला. ओम साईराम. जस्ट तयारी करून आलो आणि वाजलेले आहेत 7 वाजून गेलेले आहेत. तुम्हाला आरतीची वेळ झालेलीच असताना आवाज पण इथं आई आहे साईराम. आणि इथे बघा या साईडला दिवे लावलेले आहेत पूर्ण. त्या साईडून पूर्ण आमच्या नाक्यावरून असं अर्धे गावावरून ते मंदिरापर्यंत दिवे लावलेले असतात आणि आम्ही नेहमी लावतोय दिवे. आता आरती चालू आहे आणि आरतीची मजा 4 टाइम दिवसातून आम्ही घ्यायचो, ती एक वेगळी मजा असायची. आपण जाऊया आता आतमध्ये. शेवटची नाही म्हणजे तुम्ही लोक शेवटची आरती बघणार, पण आम्ही तर दर गुरुवारी आरतीला असतोच. सो आपण जाऊया आता आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. बरीचशी पाहुणी मंडळी सुद्धा आलेली असते. चला इथं आहे आपली पालखी आणि आरती चालू आहे. इथं पालखी आणि इथं पूर्ण मंडळी आहे या साईडला. ही आरती पाहू शकता. इकडं सत्यनारायणची पूजा झालेली. साईबाबा सर्व आहे बाहेर पण मंडळी बसलेली आहेत, त्यांना सुद्धा आपण घेऊया आपल्या ब्लॉगमध्ये.
इथं आपली पावती बुक असते आणि ही पूर्ण मंडळी या साईडला बसते. इकडे समोर तिथपर्यंत तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेल तिथं जेवणाचा कार्यक्रम होईल. आणि समोर आपले दादा लोक आहेत या साईडला. इथं मधुदा आहेत, जगदीश दादा आहेत सर्व. आणि त्याच्या मागे चालू आहे जेवणाचा कार्यक्रम. सो आता आपण जाऊया, आरती अटेंड करूया आणि आरती झाल्याच्या नंतर पुढचा काय कार्यक्रम आहे ते सर्व बघूया. तर आरती झाली आणि आरती झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपली 7ची आरती होते तर त्याच्यानंतर भंडारा चालू होतं. आणि यावर्षी मधून आलेले पण पुढच्या वर्षी चालत येणार वाटतं. प्रमोद मडवी मधीनच येणार का? चालत नाही ना? सरप्राईज देणार. दादा बी येणार आहे का? विश्वास दादा पण येणार आहेत. अच्छा बरोबर बरोबर. जेवायला काय काय ते पण बघूया. सर्व जेवण इथं आहे, डिश. आणि डिशच्या नंतर इथं आहे भाकरी. अरे के मदीनत लाईनीनच ना? ठीक आहे चला इथं बघूया. भाकरी आहे आणि भाकरीच्या नंतर इथं आहे भात. भातच्या नंतर आहे पुरी. पुरी आहे पुरी. इथं सर्व पदयात्री आहेत आपले. इथं जुने पदयात्री पण आहेत आपले, जे आता चालत येत नाही, जुने रिटायर झालेले पदयात्री पण आहेत इथं. इथं डाळ सोबत पनीरची भाजी आहे. आणि इथं आहे इथं मिक्स भाजी मिक्स. रोशन दादा, रुपेश दादा, राज दादा आहे तिथं, साईराम. गुलाबजामुन आहे, गुलाबजामुन. त्याच्यानंतर झुणका भाकरची भाकर, बाजरीची भाकर आहे, बाजरीची भाकर आहे. आणि खातूच खा. तुम्ही खाल्लेत ना 2-3? मग भरपूर भंडारा आहे, भरपूर भंडार. इथं भजी आहे, गरम गरम भजी. भजीच्या नंतर इथं चटणी आहे खोबऱ्याची. खोबऱ्याची कसली चटणी? खोबऱ्याची ठेसा खोबऱ्याचा ठेसा. इथं लोणचा. आणि आमच्या भंडाऱ्यामध्ये म्हणजे आपल्या भंडाऱ्यामध्ये ज्याची जास्त खप असते खीर पण आहे. आणि इथं सुमित आहे. आज खूप दिवसांनी तोंड दाखवते यार. एक दिवशी तरी यायचा का पालखीला तोंड दाखवायला? पहिल्या दिवशी अख्खा गाव येतं जेवायला. पहिल्या दिवशी अख्खा गाव नाही जेवायला. हा नाही तर नल्या आहेत. साईराम. चला या साईडला मंडळी आपली. मला असं वाटलं का आपले पदयात्री आलेले नाहीत, पण सर्व पदयात्री इथे आहेत या साईडला. इकडं हा जो तुम्हाला दुसरा दिसतोय ना बघा, पहिला टेबल त्या साईडला लागलाय जेवणाचा आणि दुसरा या साईडला लागलेला जेवणाचा. आणि ए भाई पळून गेला, चेहरा न दाखवता पळून गेला. इथं वैष्णव आहे, ओमकार आहे, सचिन आहे घरी. आणि इथं वहिनी आले. वहिनी जास्त नाही घेत तुम्हाला, नाही घेत वहिनी, नाही घेत. हे बघ वहिनी एवढी भाजी खाते, आम्ही नाही घेत. आणि त्या नळ ते द्या. साईराम बघा किती प्रेम आहे बाबांवरती. बरोबर बनवून ठेवतं. असू दे बघ. साई बाबांना विचारा या बुवाचा लगीन केव्हा होईल. तू आलास का इकडे? हा वर्षानुवर्ष पालखीला असतो, या वर्षी का नाही आला इकडे बघ. हा इथे काही करतो, जेवायला भेटत तेव्हा इकडे बघ ना. पण हे बाबले इकडे बघ, तोंड नाही दाखवत इकडं. इथं सर्व मंडळी आपल्या जेवणासाठी इकडं. आणि तुम्हाला दाखवतो काही लोकांची लग्न झालेली तेव्हा तिकडे लपलेली आहेत बघा. घर सोडून येत नाही बघा. अरे या घर सोडून या जरा, या तिकडे गेलेत ना काही लोक. दीदी जेवली का? जेवली, ठीक आहे. आणि इकडं आमची आत्याबाई आहे. आत्या काय आणू का तुला? आणू का काही? दिले ना अक्षयनी, ठीक आहे. इथं आमचे अविनाशची मुलगी आहे. अ दीदी काय चला. आणि इकडे लपतात कोणतरी जेवायला, थांब बघूया. करा इकडे सेपरेट काय वशिली म्हणजे इकडं का जेवायला? बरोबर घराजवळ डायरेक्ट सर्व आणलंय का जेवायला? नाही जेवा. हे तुमचं घर माहिती आहे मला.
सर्व माहिती आहे मला. तुमचा मोठे गावचा पण घर माहिती आहे मला, इकडचा पण घर माहिती आहे, यांचा पण घर माहिती आहे, यांचा बी घर माहिती आहे. हेमंत दादा कुठे आहेत पण कामावर? अच्छा अच्छा तिकडे गेलेले आहेत का? ठीक आहे असू द्या. चला जेवून घ्या. साईराम. आणि आत्ता बरीचशी मंडळी जेवतात आहे आणि जेवढं पण पाहुणी मंडळी येतात ते सर्व जेवून निघतात आहे. कारण की लेडीज लोकांचं कसं असतं, जेवल्याच्या नंतर लेडीज म्हणजे 7-8च्या नंतरच येतात जेवणासाठी. कारण की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळे आरती वगैरे पण पूजा वगैरे मांडून त्यानंतर येतात. नाही तर अजून पण मंडळी आलेली आहे जेवण्यासाठी. हॅलो साईराम 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 साईराम. इथं अक्षय नाईकची मम्मी आहे. जेवून घ्या नाही घेत कॅमेऱ्यामध्ये. जेवून घ्या. चला साईराम साईराम साईराम. सो असं असतं पूर्ण. आणि आत्ताशी वाजलेले 8:45 झालेले आहेत. 8:45 झालेली आहेत. आता बघूया जाऊया आपण साईराम. चला. आणि कोण कोण मंडळी आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. इकडं या साईडला बघा. हर्षल बरोबर आहे ना? अरे चक्कर आली बाबा. हर्षलची ट्रिक कशी माहिती आहे का? आकाशची मम्मी आई नाही घेत तुला जेवता येईल घे. नाही घेत. हे आकाशची मम्मीला भात कमी टाका रे. जेवले का तुम्ही? सर्व जेवले. परत घरी पार्सल घेऊन जावं. खीर मस्त आहे ना खीर. चला साईराम. चला साईराम. जेवले का? अरे अर्ध्या वगैरे दिला पालखींची. असं नाही ना चालत. अरे आणि रोहित 8 दिवस दिसले नाही तर आजच दिसशील ग. साईराम साईराम. चला साईराम. इथं आशीर्वाद आहेत. लाईन मध्ये का घुसतात आहे? घुसत नाही ना? ठीक आहे. चला इथं मंडळी आलेली आहे. साईराम. काय नाव बाबू तुझं? हर्षद नाव आहे फक्त? हा हर्ष अभय पाटील. बरोबर. चला जेवून घ्या. आणि इथं बरीचशी मंडळी आलेली आहे. आपले पदयात्री आहेत इकडे सर्व. साईराम साईराम. आणि इकडे सर्व ताई लोक वहिनी लोक. हो वहिनी लपता काय? वहिनी लपताय इथं. दीदी चलो साईराम साईराम. जेवून घ्या साईराम. चला साईराम साईराम. साईनाथ दाख कुठं? फॅमिली कुठं तुझी? फॅमिली कुठं? मला भेटव नंतर. चला हे आपले सेवेकरी होते. आणि जे तुम्ही बघत असता इकडे साईराम. इकडे सर्व मंडळी आहेत. लास्ट पर्यंत लाईन आहे. आता जाऊया आस्ते आपण. चला साईराम. इथं आमचे वहिनी आलेले जेवायला दिसतात. ते जानू आहे, श्रेया आहे, सिद्धी. अरे तुका टिश्यू आहे पण जेवतं ग. जेव बघू. श्रेयाची ताट बघा. तनूनी बी अवसर घेतले. इकडं पण आहे जेवायला. इथं मृणाली आहे. इथं आमची वहिनी आहे. वहिनी काय घेतले? एवढंच. ठीक आहे जेवून घ्या. इथं योगिताबाई आहे. योगिताबाई बरी आहेस ना? एवढ्या दिवसांनी दिसली मला तू. अरे खरंच मला किती दिवसांनी दिसली. बरं कशी आहेस? बरी आहेस का नाही? मग तो हसतं का वरी? नाही डाळडाक. चला इकडे आपले सर्व पदयात्री आहेत. इथं राकेश झालं जेवण? वेळ. तिकडे पण बसलेले मंडळी. त्या साईडला बसलेले. ठीक आहे. इथं मॉन्टी काय कानापुसी करते. मॉन्टी काय? अरे भावी अध्यक्ष आहेस तू. असं कसा? इथं अक्षय नाईक आहे. दादा आहेत. बरं आहेत ना? ठीक आहे जेवून घ्या. आणि इकडे पूर्ण मंडळी आहे सर्व. बघूया आपण एंड पर्यंत जाऊया. कोण कोण आलाय सर्वांना आपण ब्लॉग मध्ये घेऊया आपल्या. चला ये आप्पा आले पूर्ण पिक्चर बनवायला. चला साईराम. जेवून घ्या. इकडे सर्व हे साईराम. चला जेवून घ्या. ही सर्व मंडळी आलेली आपली गावातली जेवढी पण आहे. परेश आहे इथं या साईडला. इकडे बघा साईराम
साईराम इकडे एकूण 1 लोक जे सर्व आलेले आहेत, एवढी पण आहेत. बघूया आता कोण कोण आपल्याला बघायला भेटतं इकडं. बहिणी साईराम साईराम साईराम. चला आतमध्ये दर्शन करून घ्या तुम्ही पण सर्व परत एकदा. कृष्णा आणि ते सर्व आपले एवढे पण मंडळी आहेत गावातल्या आणि बाहेरून आलेले मान्यवर सर्व पाया पडून घेतात इकडं. साईराम साईराम साईराम. इकडे पण मंडळी, इकडे प्रसाद वाटतोय आपण या साईडला सर्व शिरा बाबांचा. आणि आता बघूया कोण कोण इकडे मंडळी आले. साईराम साईराम. इथं वहिनी आहे त्या साईडला. इकडे सर्व मंडळी जेवायला मला पाया पडून घ्या, जेवून घ्या नंतर. बघूया इथपर्यंत जाऊया. साईराम आलेला इथं आमच्या वहिनीच आहेत. वहिनी हो जेवून जावा का बरोबर आरामात. अजून इथपर्यंत पोहोचता तुम्ही. हे आमच्या अपुरा वहिनी कॅमेरा चालू झाला काही बोलणार नाही. बोल 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 आता बोल. गप्प होत आहे गप्प होत आहे. इथं वहिनी, इथं रेश्मा वहिनी आहे, दिया आहे, इथं समूह आहे, दिशा आहे. हे कॅमेरा चालू झाला का गप्प राहत काही बोलीत नाही लोक. चला इथं साईराम इकडे पण आहेत मंडळी सर्व सर्व इकडे. चला साईराम. अजून कोण कोण आलेलं आहे सर्वांना बघूया आपण. जेवढे लोकांना ब्लॉगमध्ये आपल्या घेता येते प्रत्येकाला घेऊया आपण ब्लॉगमध्ये. अमिता साईराम एवढा उशिरा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल. आपले बेतोडे गावाचे दादा आहेत आपल्यासोबत नेहमी पालखीत असतात. दादा आमच्या गावातून निघते सोबत तिकडे जातात ते. चला इथे साईराम. अजून कोण कोण मंडळी आलेली आहे सर्वांना बघूया आपण. साईराम साईराम. अरे एवढा लेट तू कसा आहे पदयात्री? जाम लेट झालास तू. ठीक आहे चला इकडं अजून साईराम 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 साईराम. अरे दादा एवढा लेट कसा होईल? लवकर आलेलो आता बनून दर्शन. नाही नाही खोटा नाही, खोटा नाही बोलायचा, खोटा नाही बोलायचा. हा ठीक आहे बराच ना. चला साईराम साईराम. चला अजून रांग ही संपणार नाहीये. ही लाईन तुम्हाला एंड पर्यंत बघायला भेटणार आहे. साईराम साईराम. ही पूर्ण एंड पर्यंत तुम्हाला लाईन बघायला भेटणार आहे. इथं मंडळीत सर्व आणि दिवे पण तुम्हाला खाली दिसत असतील. इकडे आहेत दादा. साईराम साईराम. लाईन काय संपणार नाही कारण की आपल्या गावातला भंडारा जेव्हा असतो 2 ते 2,500 लोक जेवणासाठी येतात. आणि जशी आपल्या पदयात्री आहेत ते पदयात्री 300-350 पदयात्री आहेत. मग त्यांची फॅमिली त्यांच्या फ्रेंड्स आणि जी नेहमीचे आपले जुने पदयात्रीसुद्धा येतात ते लोक येतात जेवण्यासाठी. पण आपली गावातली मंडळी आहे ना ती उत्साहक असते. त्या आपले जय हनुमान असो म्हणजे आपल्या हनुमान जय हनुमान म्हणजे आपले दातिवली गावाची क्रिकेट टीमचं नाव आहे जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली. मला असा मधीच आठवला तर हनुमान मंदिराचं असू दे किंवा आपल्या साईबाबा मंदिराचा भंडारा असू दे जेव्हा पण काय. साईराम. ए नाव काय तुमचं? तुझा भार्गवी न गार्गी? सागर. साईराम साईराम साईराम. इकडे बघा हा माणूस गावातल्या कार्यक्रमाला लेट असतो, मच्छी पकडायला बाहेर राहतो. कधी येणार तुम्ही? लवकर या आता हातपाय धुवून जरा. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. चलो साईराम. आता आपण जाऊया आतमध्ये थोडंसं जेवून घेऊया आपण पण. आज जेवायला तुम्ही बघितलंय जसं पालखीत 7-8 दिवस 9 दिवस जेवायला जो होता आपला प्रॉपर होता जेवणा तर तो सर्व जेवण तुम्ही 9 दिवस बघितला. सकाळचा नाश्ता, त्याच्यानंतर नाश्त्याच्या नंतर दुपारचं जेवण आणि दुपारच्या जेवणाच्या नंतर तुम्हाला रात्रीचा जेवण आणि जेवल्याच्या नंतर इथं समीर पाटीलचा मुलगा आहे आणि उपाध्यक्ष आमचे घेऊन लेट आपण
कड आपला बाबा उपाध्यक्षाचा पोरगा कसा तू ढापून आणतस? मी काय नाही ढापला, गप्प बस. सो अशी जेवण होतं. सो आता हा आपल्या भंडाऱ्याचा शेवटचा दिवस आहे, कारण की पुढच्या वर्षी आपली पालखी असणार आहे 27 नोव्हेंबरला, आणि 27 नोव्हेंबरला असं काय म्हणजे वर्षभर वाट बघावी लागेल. सो आपण आजचा जेवणाचा आस्वाद घेऊया भंडाऱ्याचा. चला जाऊया, मी तुम्हाला एकदा परत दाखवतो काय काय जेवायला. साईरा चला इथे. हॅलो, सर्व आपली ओळखीची घरातली लोक आहेत. जेवली का? हे तुम्ही जेवले का? आता परत जेवा. ही वहिनी आमची डबल जेवली का? जास्त भात घेतला वहिनीने. चला चला, बाय बाय बाय. इकडे सर्व मंडळी येत असतात जेवून. चला बाय बाय. जेवले ना? आरामात आरामात. चला चला. रोशन दादा आहे तिकडं, साईराम. आणि इथं गरम गरम तुम्हाला भज्या बघायला भेटतात आहे. इकडं गरम गरम, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, तर गरम गरम पुऱ्या त्या साईडला आहेत, आणि इथं गरम गरम भज्या आहेत. सर्व चालू आहे. शैलेश आहे इथं, आणि इकडं गणेश दादा आहेत, इथं दादा आहेत. साईराम साईराम. चला पटापट. आता काही झाली पटापट पटापट. मला जेवता जेवता इथं मंडळी भेटलेली असतात. साईराम जेवले का? जेवले ना. चला साईराम. माहिती आहे मला. चला चला चला, बाय. आणि इथं अजून मंडळी बाकी आहे जेवायची. ती बघत असतात ब्लॉग, त्या आपलं बघत असतात ना ब्लॉग. माझे विशेष. चला साईराम जेवले ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल. चला या साईडला अजून जेवतात आहे. बाबा जेवले का? चालेल चालेल, आरामात. चला साईराम. अगं ब्युटिफुल बघून तुझा रूप माझा साईराम. कसं वाटलं भंडारा नक्की सांगा. आणि मी शेवटला एवढंच बोलेन का आपला आता पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबर 2025ला भेटणार आहोत. आणि जेवढी लोक एवढं माझ्यासोबत ब्लॉग बघत होती त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. आणि खरं बोलायचं गेलं तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये जर काही भेटलं असेल तर बाबांचं दर्शन, बाबांची पालखी, बाबांची वारी, बाबांची भक्ती, भजन, आरती आपण सर्व काय ब्लॉगमध्ये बघितलेलं होतं. सर्वात पहिला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्यानंतर आपण चाललो आहोत 12 ज्योतिर्लिंगचे दर्शनाला, ते पण चालत. 3-3.5 महिने मी चाललोय 12 ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला चालत चाललोय. तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याच्या पहिला मी चाललोय महाकुंभला 10 दिवस, आणि त्याच्या अगोदर हिमाचल प्रदेशला, आणि त्याच्यानंतर बरेचसे असे तुम्हाला गोष्टी बघायला भेटणार. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि भारत दर्शन पण होणार आहे, म्हणजे मी 3.5-4 महिने कंटिन्यू बाहेर असणार आहे चालत. सो तुम्हाला ते व्हिडिओज आणि व्लॉग बघायला खूप आवडेल. तर माझा मी आतापासूनच सर्वांना सांगतोय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की खूप आपण पूर्ण भारत दौरा करणार आहोत आणि ज्योतिर्लिंगच्या बद्दल माहिती सुद्धा घेणार आहोत. आणि प्रत्येक राज्यामध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये काय काय गोष्टी घडतात नवीन बघणार ते पण आपण बघणार आहोत. आणि साईबाबांचा भंडारा कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब कर तुम्ही करणारच. चला साई बाबा की जय. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. राधे राधे.